मला इमोशनल ब्लॅकमेल करून माझी परवानगी घेतली आहे. मस्त असे फिश. कोणी फोडली ती पंती? की गर्दी इथे. आम्हाला आता अर्ध्या तासाचं. सो हे गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी चालली आहे मम्मीकडे, कारण ही जी व्यक्ती आहे, थांब मी तुम्हाला दाखवते. ही व्यक्ती चालली आहे त्याच्या फ्रेंडसोबत विलाला. मला इमोशनल ब्लॅकमेल करून माझी परवानगी घेतली आहे. दे ती पर्स दे ना. अरे असू दे, अरे असू दे, मी पकडते. अरे असू दे. इमोशनल ब्लॅकमेल करून तू चाललाय. ओके, याद रखूंगी मैं. ठीक आहे ना, आपण पण जाऊ ना. चल बघ, गाडीत घे ना. सारखं मातीच खेळायचं असतं. उठ अर्नय, उठ पटकन. आपल्याला सोडून भूर चाललाय. हा, आम्ही लक्षात ठेवू. मी याला बोलली की आपण जाऊ, तेव्हा तो मला बोलतो की ठीक आहे आपण नंतर जाऊ, मी आता जातो ना माझ्या फ्रेंडसोबत, असं तसं. एकदम इमोशनल ब्लॅकमेल केलंय याने मला, खूप जास्त इमोशनल ब्लॅकमेल केलंय. आणि मी बिचारी चाललोय. आम्ही 20-25 दिवस कंटिन्यू काम करत होतो, दिवस रात्र. आता जरा थोडंसं दिवस रात्र जोपर्यंत हा घरी येत नाही तोपर्यंत मी पण नाही झोपायची याला. हा, मग मी कुठे काय म्हणते, मला नाही घेऊन गेला कधी. तुला पण घेऊन जातो ना. इकडनं आलो ना, मग आपण जाऊ. चाली ऊन लागतंय का तुला? मग काय होतंय? अच्छा, गॉगल. ओके ओके, चलो बाय बाय. बाय बाय. एन्जॉय करा. येस, बाय बाय कर डॅडाला. बाय. बाय. चल बाय बाय. बाय बाय. ये लवकर ये येस. आणि सावकाश जा. हो. बाय. बसला ए अर्नो. अरे एवढंच असं. अरे येड्या. इतकी मस्ती येते याला इथे, कारण इथे पूर्ण मोकळं आहे मम्मीकडे. त्याच्यामुळं इतका पळतो. आता बाहेर ऊन आहे म्हणून, नाही तर पूर्ण येतं पूर्ण बाहेरपर्यंत, इकडे जा तिकडे. आणि आज मी पोचलाय. खरं तर सांगायचं तर मी मुद्दाम बोलली त्याला की तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं असं तसं, पण ठीक आहे, कारण त्यांनी कंटिन्यू, आता ते सध्या कंटिन्यू काम करत होते सर्वजण. त्याचंच नाही म्हणणार मी, सर्व फोटोग्राफर, कारण कंटिन्यू काम चालू होतं. दिवसच नाही, दिवस रात्र त्यांचं कंटिन्यू काम चालू होतं. म्हणून त्यांनाही एक छोटासा ब्रेक भेटणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो गेला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. कधीतरी जातो तो, असं रोज काही जात नाही. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला. मी मुद्दाम छळत होती त्याला, पण काहीच प्रॉब्लेम नाही. गेला आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्या फ्रेंडसोबत तोही एन्जॉय करेल. पण काय आणलं? फिश. काय आणले? फिश. चला, तर आता मस्त दुपारी खूप छान झोप झाली. आज खरंच झोप लागली तुम्हाला मस्त अशी. तिकडे पडून जाशील ना तू. तर मस्त आता जेवायचं आहे. जेवणाची काहीच काम नाही आहे, नुसती कधीपासून लोळते. आता जेवायला बसायचं आहे. आणि मी आली तर त्या दिवशी आमच्या घरात फिश हे कंपल्सरी येतातच. माझे पप्पा कायम फिश घेऊनच येतात मी आली म्हणजे. आणि आता मस्तपैकी फिश आणले, मी तुम्हाला दाखवतेच. खूप छान असतात आणि टेस्ट खूप मस्त असते त्यांची. मस्त असे फिश. तिकडे मम्मीचा मेकअपचं जाऊन टिकली लावून आला, आता इथे पंती फोडून टाकली. कोणी फोडली ती पंती? कोणी फोडली? आजीला सांगू? आजी, हे बाय पंती बघ तुझी. हे बघ, हे बघ. परत मस्त असं आयतं माहिती ताट मला रेडी होऊन आले. आणि हा पण जेवायला बसलाय माझ्यात. सो गुड इव्हिनिंग गाईज. मी डायरेक्ट नेक्स्ट डे आज ब्लॉग स्टार्ट करते आहे, कारण काल अजिबात मी जास्त काही शूट नाही केलं, कारण मी काल खूप चिल मूडमध्ये होती. एकदम अशी चिल करत होती मी माहेरी. तर हा आलाय आता मज्जा करून. काय काय खाल्लं पिलं? खाल्लं बघ, कोल्ड्रिंक नाही, पनीर बिर्याणी खाल्ली, डाएट कोक पिलं. पनीर बिर्याणी. अरे धडधडीत. तुम्ही किती किलो बिर्याणी नेली होती? चिकन पनीर होती ती. चिकन 8 किती किलो नेली? 6 किती 5 किलो हे बिर्याणी घेऊन गेले आणि म्हणता पनीर बिर्याणी. वा बेटा. 5 किलो पनीर टिक्का बिर्याणी खाल्ली, डाएट कोक पिलं. जाऊ दे, मी पण खूप चिल केलं माझ्या माहेरी. मस्त फिश खाल्ले. पूलमध्ये गेलो.
आणि अर्णय तर तिकडून यायला तयारच नसतो, कारण आज आम्ही सकाळी आम्हाला घ्यायला आला तेव्हा पण तो डायरेक्ट नाहीच म्हणत होता, नाही जायचं, त्याला तिथेच थांबायचं होतं. हा आत्ता उठलाय, जसं तिथे काम करायला गेले होते हे लोक, हा आला म्हणजे 2 वाजेपासून झोपलाय, 2 वाजेपासून झोपलेला आहे. चल 2 वाजले होते, 2 वाजेपासून झोपलाय हा आणि अर्णय दोघं झोपले होते. 2 वाजेपासून झोपला, अर्णय तर 4 वाजताच उठलाय आणि हा डायरेक्ट आता 6:30 वाजता उठलाय. म्हणजे हा किती तास झोपला. तिथे काही तुम्ही काम करायला गेले होते का? नाही ना, इतकं झोपायची गरज आहे का? घरी आले की यांना खूप झोपा येतात आणि तिथे मस्त एकदम पार्टी मूड असतं तुमचा. ठीक आहे, चला मी पण जाईल माझ्या फ्रेंड सोबत, तू अर्णयला सांभाळ. अर्नू काय केलं हे तू? हसतो का? अरे बाप रे, कसा रे तू रे, क्यूटी. सो फ्रेंड्स, याने जसं मला प्रॉमिस केलं होतं जेवायला घेऊन जाईल, प्रॉमिस करून घेतलं होतं. तर आमचं ॲक्च्युली कधीपासून ठरलं होतं इथे यायचं, कारण मध्ये आम्ही खात नव्हतो नॉनव्हेज, त्याच्यामुळे आता आज खायचंय, मनसोक्त खायचंय आज नॉनव्हेज. तर आम्ही आलो इथे मॉम्स कोकण कट्ट्याला. तर इतकी गर्दी इथे, आम्हाला आता अर्धा तासाचं 45 वेटिंग आहे. ते बोलले की अजून अर्धा तास तरी तुम्हाला थांबायला लागेल. इतकी गर्दी, पण टेस्ट मस्त असेल असं वाटतंय. आता बघू, असेलच, हां गर्दी म्हणून असेलच, नसती गर्दी तर मग विचार केला असता, मी निघून गेली असती ना. पण आता वाटतंय की असेल बाबा चांगलं, म्हणून आता खाऊनच जाऊ. आलाय नंबर आलाय, आमचं नाव चलो खाना खाणे, चलो. काय बाबा ते काय आहे? बोट. ओके, चला आता भूक लागली, जेवण करू. कुठे चालला तू बोट मध्ये? कुठे चालला बोट मध्ये? बाय बाबडा. कोकणला चालला. काय बनवतोय? कॉफी बनवतोय. बनव चांगली, मस्त छान गुडगुड बनव तुझ्यासाठी. अर्नू, तू कशात बसला रे? कशात बसलाय तू? हे काय आहे? बोट. मग कशी वाटली मॉम्स कोकण कट्टाची स्टोरी? छान होती, अशी वाईट नाही म्हणता येणार, ॲव्हरेज होती. मला ॲव्हरेज वाटली. म्हणजे असं जेवढी हाईप आहे ना, म्हणजे जेवढी गर्दी आणि जेवढी हाईप आहे ना, त्यानुसार ठीक आहे. म्हणजे एवढं वाईट पण नाही, पण ठीक आहे, एकदम भंगार नाही आहे, पण ठीक आहे, हाईपच्या हिशोबाने ओके टेस्ट आहे. आणि जर तुम्हाला चिकन बेस्टच खायचं असेल ना, तर सिन्नरला जय मल्हार म्हणून खाणं, परत एक नंबर, असे आहे भरपूर. पण ठीक आहे, काही हरकत नाही, म्हणजे अशी वाईट पण नाही म्हणता येणार, खूप ठीक होती, छान होती. आता जेवण झालं, आता मी निघतोय घरी. तर असा होता हा ब्लॉग, छोटासा मोठासा जो काही असेल तो. आणि असा होता आमचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.